ओके, तर आज आपल्याला या स्ट्रक्चरवर रिस्पॉन्स स्पेक्ट्रम अनालिसिस परफॉर्म करायचं आहे. आता रिस्पॉन्स स्पेक्ट्रम अनालिसिस कधी परफॉर्म करतो, जेव्हा आपल्या स्ट्रक्चरची हाईट ही बेसिकली 15 मीटरच्या वर असेल, तेव्हाच आपण बेसिकली रिस्पॉन्स स्पेक्ट्रम अनालिसिस परफॉर्म करतो. रिस्पॉन्स स्पेक्ट्रम अनालिसिस ही डायनॅमिक अनालिसिसची एक पद्धत आहे. डायनॅमिक अनालिसिसच्या दोन पद्धती आहेत बेसिकली. फर्स्ट जी काही पद्धत आहे ती रिस्पॉन्स स्पेक्ट्रम अनालिसिस आहे, आणि जी काही दुसरी पद्धत आहे ती आहे टाइम हिस्ट्री मेथड. सो त्यातले आपण रिस्पॉन्स स्पेक्ट्रम अनालिसिस चेक करतोय. तो इथे आपण या स्ट्रक्चरचा जर विचार केला तर ह्या प्रकारचं आपल्याकडे एक स्ट्रक्चर आहे जे आपण इथे चेक करू शकतो. बट ही झाली, पण याची हाईट अप टू 15 मीटर पर्यंत जाते. ठीक आहे, हेडरूम पकडला तर. आता याचमध्ये इथे आपण डेड लोड अप्लाय केलेत आणि इथे आपण लाईव्ह लोड पण अप्लाय केलेत. बट यामध्ये आपल्याला स्ट्रक्चरसाठी जे काही अनालिसिस करायचंय, तर सिस्मिक वेट कॅल्क्युलेट करायचं. आणि सिस्मिक वेट आपलं काय असतं? 100% डेड लोड आणि 25% लाईव्ह लोड. आणि ते कुठे पास होतंय, तर ते बेसिकली कॉलमवरच जाणार आहे. तो इथे आपण सिलेक्टला येतोय. इथे आपण बीम पॅरल टू वाय म्हटलंय, आणि याचमध्ये व्ह्यू सिलेक्टेड ऑब्जेक्टला क्लिक करतो. फ्रंट व्ह्यूला येऊया. याचमध्ये नोड कर्सरने आपण हे नोड सिलेक्ट करतोय. स्पेसिफिकेशन मध्ये इथे आपल्याला पिन सपोर्ट असाइन करून घ्यायचा आहे. तर आपण इथे पिन सपोर्ट असाइन करून घेतला याप्रमाणे. नेक्स्ट. आता हे असाइन झाल्यानंतर आपल्याला लोडिंगला जायचंय. इथे आपण जे काही लोड घेतलेत, तर आपल्याला सिस्मिक वेट कॅल्क्युलेट करायचे. त्यासाठी आपण इथे एक लोड कॉम्बिनेशन ऍड करणार आहे. तो लोड केसेस डिटेलला क्लिक करा, ऍड बटनला क्लिक करा, आणि यामध्ये आपण डिफाईन कॉम्बिनेशनला क्लिक करतोय. तर इथे आपण नाव टाकूया डेड लोड प्लस 0.25 लाईव्ह लोड. तो इथे आपण डेड लोडला डबल क्लिक करतोय, लाईव्ह लोडला डबल क्लिक करतोय. डेड लोडचा फॅक्टर आपण 1च घेणार आहे. लाईव्ह लोडचा फॅक्टर आपण 0.25 घेणार आहे, कारण की आपल्याला 25% लाईव्ह लोड कन्सिडर करायचं आहे. सो याला ऍड करूया, क्लोज केलाय. आता याचमध्ये अनालिसिस अँड डिझाईनला जाऊया, आणि सिम्पली इथे रन अनालिसिस बटनला आपण क्लिक करूया. कारण की आपण परफॉर्म अनालिसिस ऑलरेडी करून ठेवले. ते स्टॅटिक अनालिसिस मध्ये परफॉर्म अनालिसिस कमांड ऑलरेडी झालेली आहे. तर इथे आपण रन अनालिसिस बटनला क्लिक करायचं, सेव्ह करायचं. हे झालंय. गो टू पोस्ट प्रोसेसिंग मोड, डन, अप्लाय, ओके. हे झालंय सेट. आता इथे आपण लेआउटला यायचंय, त्यामध्ये आपल्याला रिॲक्शन हवेत. सो इथे रिॲक्शन बटनला क्लिक करायचं. बट इथे आपण जर चेक केलं तर डेड लोड, लाईव्ह लोड आणि डेड लोड प्लस 0.25 लाईव्ह लोड हे सगळेच कॉम्बिनेशन, हे सगळेच रिॲक्शन आपल्याला इथे भेटतात. इथे सिम्पली सिलेक्ट लोड केसला या. इथे आपल्याला फक्त कॉम्बिनेशनची रिॲक्शन हवी आहे. तर आपण याला लेफ्ट साईडला शिफ्ट करूया बॉटम बटनने, आणि डेड लोड प्लस 0.25 लाईव्ह लोडला क्लिक करूया, अप्लाय करूया, ओके करूया. सो इथं आपण जर बघितलं तर आपण काय केलंय, जे काही रिएक्शन्स आहेत त्या फिल्टर आउट करून घेतल्या. इथं आपल्याला ते बघायला भेटतील. आता या रिएक्शनला आपल्याला कॉपी करून घ्यायचं. सो सिम्पली इथे क्लिक करायचं, या एम्प्टी स्पेसमध्ये कंट्रोल सी बटन प्रेस करा, आणि एक एक्सेल फाईलमध्ये आपण त्याला पेस्ट करून घेणार आहे. तर इथेच आपण चेक करूया. आपल्याकडे एक एक्सेल फाईल आहे. फाईल वेट. ओके, इथं आपण ती फाईल कंट्रोल व्ही बटनने पेस्ट करतोय. आता यामध्ये आपल्याला इथे जे काही नावं दिसत आहेत, डेड लोड प्लस पॉईंट, हे आपल्याला लागत नाही. या कॉलमला आपण सिलेक्ट करा, इथे डिलीट करा. हॉरिझॉन्टल म्हणजे लॅटरल लोड पण नकोय, डिलीट केलाय. व्हर्टिकल लोड आपल्याला पाहिजे, ते ठेवायचे. हॉरिझॉन्टल नकोय, डिलीट. आणि हे जे काही रिमेनिंग कॉलम आहेत मोमेंटचे, ते पण डिलीट करून टाका. आता यामध्ये हे जे काही व्हर्टिकल नाव आहे त्याला पण आपण डिलीट केलंय. आता यामध्ये इथे आपल्याला नाव टाकायचंय वेट, WEIGST, वेट नाव टाकायचे. आणि वेटला इथे डबल क्लिक करायचं, आणि हा डाटा तयार झालाय. हा कॉलम आहे. कंट्रोल एक्स बटन प्रेस करतोय, आणि ई वर कंट्रोल व्ही बटन प्रेस करतोय. तर हा एक आपण फॉर्मॅट रेडी करून घेतलाय. म्हणजे एक नंबरचं नोड आहे, त्याला वेट लागणार आहे 1.748 किलो न्यूटनचं. याप्रमाणे प्रत्येकाचे नोड नंबर इथे दिलेत, त्यांच्यावर वेट अप्लाय करायचे, आणि त्याची रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू या पुढे आपल्याला शो केली जाते. याप्रमाणे आपण बघितलंय. आता याला
हे झालंय सेट. तर यालाच काय करतोय आपण, कॉपी करून घेणार आहे. आपण सिलेक्ट केलं, कॉपी करून घेतलं. कॉपी केल्यानंतर आपल्याला परत स्टॅड प्रोला यायचंय. अॅनालिटिकल मॉडेलिंगला क्लिक करतोय. आता यामध्ये आपण जर बघितलं तर व्ह्यूला जायचंय, डिस्प्ले होल स्ट्रक्चरला एकदा क्लिक करा. तर हे डिस्प्ले होल स्ट्रक्चर मध्ये पूर्ण स्ट्रक्चर आपलं शो होणार आहे. आता याचमध्ये आपल्याला सपोर्ट नको आहे, तर सिम्पली आपण स्पेसिफिक सपोर्ट बटनला क्लिक करा. सपोर्ट मध्ये इथे आपला हा जो काही S4 सपोर्ट आहे त्याला आपण डिलीट करून टाकलं, ओके केलं, येस केलं. आता इथे खाली आपल्याला सपोर्ट असाइन करायचे. सिम्पली आपण इथे फ्रंट व्ह्यूला जातोय. फ्रंट व्ह्यू मध्ये नोड कर्सरने हे बॉटम नोड सिलेक्ट केलेत. सपोर्टला जायचंय. सपोर्ट मध्ये सिम्पली पण इथे स्पेसिफिकेशन मध्ये फिक्स सपोर्टला सिलेक्ट करतो. तो फिक्स सपोर्ट असाइन, असाइन, येस, क्लोज केलं. तर हे झालंय ते सेट. नेक्स्ट वन. इथे आता हे स्ट्रक्चर आपण परत रेग्युलेट करून घेतलं. नेक्स्ट वन, लोडिंग बटनला क्लिक करा. लोड पेजवर यायचंय. इथे आपल्याला हे कॉम्बिनेशन ऍड केलेलं आपण बघू शकतो. तर ह्या कॉम्बिनेशनचं आता आपलं काम झालंय. याला आपण डिलीट करू. तो जे काही सिस्मिक वेट आपल्याला इथे एक्स्ट्रॅक्ट करायचे होते ते आपण एक्स्ट्रॅक्ट करून घेतले. त्यानंतर इथेच आपल्याला डेफिनेशनला जायचंय. डेफिनेशन मध्ये सिस्मिक डेफिनेशनला क्लिक करायचंय. ऍड बटनला क्लिक करा. तर ऍड केल्यानंतर इथेच आपल्याला IS1893-2016 हा कोड सिलेक्ट करायचा आहे. देन जनरेट बटनला क्लिक करायचं. आता यामध्ये आपण जर चेक केलं तर सिटीच्या ऐवजी आपण झोन घेतोय. झोन 3 साठी आपण हे स्ट्रक्चर डिझाईन करतोय. रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर मध्ये RC बिल्डिंग विथ स्पेशल मोमेंट रेजिस्टिंग फ्रेम हे आपण सिलेक्ट केलंय. इम्पॉर्टन्स फॅक्टर मध्ये ऑल ओदर बिल्डिंग, रॉक अँड सॉइल टाईप मध्ये मीडियम सॉइल, स्ट्रक्चर टाईप मध्ये इथे मी इथे आयदर तुम्ही RCMRA बिल्डिंग म्हणा किंवा ऑदर म्हणा, तर मी इथे ऑदर स्ट्रक्चर म्हणतोय. त्यानंतर डॅम्पिंग रेशो 5%, फाउंडेशन डेप्थ विल बी समथिंग 1 मीटर कन्सिडर करूया, ऑरेंज 1.5 जी काय असेल ती. त्यानंतर टाइम पिरियड जर तुम्ही कॅल्क्युलेट केला असेल तर इथे तुम्ही मेन्शन करा, नसेल कॅल्क्युलेट केला तर नाही मेन्शन केला तरी चालेल, स्टॅड कॅल्क्युलेट करणार. याला जनरेट बटनला क्लिक करा. ऍड बटनला पहिलं क्लिक करायचं आणि इथेच आता हे वेट ऍड करायला सांगतोय. तर वेट आपण ऑलरेडी इथे एक्सेल फाईलमध्ये ऍड केलेत. तर यामध्ये आपण इथे कॅल्क्युलेट करणार नाही, याला क्लोज केलं. हे झालं क्लोज. आता याच नंतर इथेच आपल्याला सिम्पली स्टॅड एडिटरला जायचंय. तर इथे तुम्ही इथे क्विक ऍक्सेस टूलबार मध्ये कमांड फाईल नावाचा टूल आहे त्याला ऑन करा, किंवा इथे आपण चेक करू शकतो. इथे आपल्याला ऑन झाल्यानंतर कमांड फाईल एडिटर नावाचं ऑप्शन भेटणार आहे. तर तिथे आपण क्लिक केलंय. क्लिक केल्यानंतर याला इथे सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर इथे फुल स्क्रीन करून घेऊया आपण आणि बॉटम साईडला यायचं. आता इथेच बघा खाली आपल्याला ही जी काही सिस्मिक डेफिनेशन ऍड केली गेलेली दिसते. बघा इथे काय नाव दिसतंय, डिफाईन 1893-2016 लोड झोन 0.16 RF5. तर या खाली आपल्याला एंटर बटन प्रेस करायचंय. इथे नाव टाकायचंय जॉईंट वेट, म्हणजे प्रत्येक जॉईंटला जे काही वेट आहे ते प्लेस केलं जाणार आहे. आणि हा जो काही एक्सेलचा डेटा आपण कॉपी केलाय तो इथे पेस्ट करायचा. तर हे झालं इथे पेस्ट याप्रमाणे. तर हे झालंय क्रिएट. आता इथे आपण सिस्मिक डेफिनेशन ऍड करतोय. तर कधी पण लक्षात ठेवा, स्टॅड मध्ये काम करताना सिस्मिक डेफिनेशन फर्स्ट आली पाहिजे. तर ती घेण्याकरता इथे सिम्पली आपण काय करतोय, लोड 1, लोड टाईप डेड, टायटल DL ऍड केलंय. तर याच्याच खाली इथे मी सिम्पली सिस्मिक लोडिंगला इथे एंटर करतोय आणि इथे ही लाईन कॉपी करून घेतोय. Ctrl+C, Ctrl+V. आता इथे लोडिंग 1 आहे. लोड टाईप याला आपण देऊन टाकूया सिस्मिक, ओके. आणि टायटल DL च्या ऐवजी EQX घेतला. त्याचप्रमाणे यालाच आपण परत खाली कॉपी करूया. Ctrl+C, एंटर बटन प्रेस केलंय, Ctrl+V. आणि इथे आपल्याला 2 नंबर द्यायचंय, फक्त इथे नाव द्यायचंय EQ याप्रमाणे. आता इथे आपण 1 2 नंबर दिलेत. सिस्मिक EQX ला 1 आहे, त्यानंतर EQZ ला 2 आहे. तर इथे आपण नंबर देतोय 3. सो डेड लोडला आता 3 नंबर देणार आहे आणि लाईव्ह लोडला आपण इथे 4 नंबर देणार आहे. सो सिक्वेन्स मध्ये आपल्याला ते आले पाहिजे. याला आपण सेव्ह करूया आणि क्लोज करूया. सो Ctrl+S बटन आपण सेव्ह करून क्लोज करून घेतलं. आता इथे जर लोडिंगला आलो तर लोडिंग मध्ये आपल्याला इथे EQX आणि EQZ दिसतात. बट आपण हे जे काही लोडिंग करतोय हे रिस्पॉन्स स्पेक्ट्रम अनालिसिस करता करतोय. तर रिस्पॉन्स स्पेक्ट्रम अनालिसिस करता जे काही लोड आहेत ते पण आपल्याला ऍड करायचे. तर रिस्पॉन्स स्पेक्ट्रम अनालिसिस मध्ये आपण जे काही स्ट्रक्चरवर लोड लावतोय ते X डायरेक्शनने आणि Z डायरेक्शनने अप्लाय करतोय. सो सेम हेच वेट आपण कॉपी करणार आहे. सो Ctrl+C आणि इथे मी पेस्ट करून घेतोय. आता यामध्ये वेटच्या ऐवजी FX नाव टाकायचंय.
इथे डबल क्लिक करायचं. इथे FZ नाव टाकायचं आणि या सेलला सिलेक्ट करून इथे डबल क्लिक करा. तर हा जो कॉलम आहे Ctrl+C आणि Ctrl+V केलं याप्रमाणे. तर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे बनवून घ्यायचं. तर स्ट्रक्चरवर एकदा X डायरेक्शनला लोड अप्लाय होणार आहे आणि एकदा Z डायरेक्शनला लोड अप्लाय होणार आहे. तर हे सगळे जे काही आता आपण कॉन्फिगरेशन क्रिएट केले हे सगळं सिलेक्ट करा, याला कॉपी करा. कॉपी केल्यानंतर आपल्याला स्टॅडला जायचं. स्टॅडमध्ये आता EQX जे आपण ऍड केले तर त्याच्या खाली आपण जॉईंट लोड अप्लाय करणार आहे. इथे वरती वेट होते तर इथे लोड अप्लाय करायचे. तर परत आपण स्टॅड एडिटरला जातोय. स्टॅड एडिटरमध्ये इथे जो काही आपला लोड टाईप 1 आहे, ओके, तर लोड टाईप 1च्या खाली आपण इथे एंटर बटन नाव करतोय, एंटर बटन प्रेस करतोय आणि इथे आपण नाव टाकणार आहे जॉईंट लोड. एंटर बटन प्रेस करा आणि इथे Ctrl+V बटन प्रेस करा. तर हे झालं इथे क्रिएट. तर जे काही जॉईंट लोड आहे ते इथे अप्लाय झाले. इथे जॉईंट वेट होते तर इथे लोड असणार आहे. Ctrl+S बटन प्रेस करा, क्लोज करा. आता इथे आपण जर आलो, लोडिंग बटनला क्लिक करा. यामध्ये डायरेक्टली आपल्याला हे सगळे लोड स्ट्रक्चरवर अप्लाय झालेले दिसणार आहे याप्रमाणे. आता याचमध्ये EQX ला क्लिक करायचं, ऍड म्हणायचं. यामध्ये रिस्पॉन्स स्पेक्ट्रम बटनला क्लिक करायचं. रिस्पॉन्स स्पेक्ट्रम मध्ये इथे कोडमध्ये आपल्याला IS1893-2016 हा कोड चूज करायचा आहे. कॉम्बिनेशन मेथड याचा रेसेस असू देतोय आपण. सबसॉइल क्लास आपण मीडियम घेतलाय आणि यामध्ये डायरेक्शन आपण X चूज करतोय. आता X डायरेक्शन चूज केल्यानंतर इथेच आपल्याला इथे फॅक्टर ऍड करायचं. आता हा फॅक्टर बेसिकली कशावरून कॅल्क्युलेट होतोय, तर आपला जो काही AH चा फॉर्म्युला आहे त्यावरून हा कॅल्क्युलेट होणार आहे. सो AH चा फॉर्म्युला आहे Z/2 इंटू I/R इंटू AC/G. तर AC/G हा फॅक्टर तो स्वतः कॅल्क्युलेट करणार आहे. तर AC/G आपल्याला कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. तर इथे तो बेसिकली क्लासमध्ये येऊन जातो. तर Z ची व्हॅल्यू आहे आपली 0.16 झोन फॅक्टर बाय 2. I ची व्हॅल्यू आहे आपली 1 इम्पॉर्टन्स फॅक्टर आणि रिस्पॉन्स रिडक्शनची व्हॅल्यू आहे 5. यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर याचा फॅक्टर येतोय 0.016. हा 0.016 आपल्याला ह्या सेलमध्ये ऍड करायचा. तर इथे आपण टाईप करतोय 0.016. स्केल फॅक्टर इथे आपल्याला 1च घ्यायचा आहे. त्याला ऍड करा आणि क्लोज करा. हे झालंय सेट. सेम थिंग EQZ ला पण ऍड करायचं आहे. बट हे जे काही लोडिंग आहे ते EQX आणि EQZ झेडचं पण इथेच आपण ऍड करतोय. इथं झेड मध्ये वेगळं काही लोडिंग ऍड करण्याची आपल्याला गरज नाही. तर सिम्पली EQZ ला क्लिक करा, ऍड बटनला क्लिक करा आणि याचमध्ये इथे आपल्याला सिम्पली रिस्पॉन्स स्पेक्ट्रम बटनला क्लिक करायचंय. इथे आपण IS1893-2016 घेतोय. इथे आपण मीडियम सॉइल घेतोय, बट यावेळी झेड घेणार आहे आणि यामध्ये पण 0.016 हाच फॅक्टर आपल्याला परत ऍड करायचा. सेम थिंग आणि इथे 1 घेतलंय, ऍड करा, क्लोज करा. आता याला आपल्याला एकदा रन करायचंय. तो अनालिसिस अँड डिझाईनला क्लिक करा, रन अनालिसिस, सेव्ह करा. झालंय सेट. गो टू पोस्ट प्रोसेसिंग मोड, डन, अप्लाय, ओके. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे फर्स्टली स्टॅड आउटपुटला क्लिक करायचं आहे. तर इथंच क्लिक करा. इथे अनालिसिस आउटपुटचं बटन भेटेल तर तुम्हाला इथे स्टॅड आउटपुटचा क्विक ऍक्सेस भेटणार आहे. तर सिम्पली आपण स्टॅड आउटपुटला इथे क्लिक करतो. स्टॅड आउटपुटमध्ये इथे खाली ती विंडो ओपन झाली आहे. तर बघा इथे विंडो दिसणार नाही, तर खाली ओपन झालेली दिसणार नाही. क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथेच आपल्याला मी अंतिम करतोय फुल स्क्रीन करून. इथं खाली जर आलो तर इथं आपल्याला काय करायचंय, स्केल फॅक्टर चेक करायचं. तो बघा जेव्हा पण आपण इक्विव्हॅलेंट स्टॅटिक मेथड, तर ही जी काही मेथड आहे ती आपण पहिले परफॉर्म केली आहे आणि त्यामध्ये डायनॅमिक अनालिसिस परफॉर्म केलंय. तर त्यामध्ये बेस शेअरचा डिफरन्स बघायला भेटतो. आता तो किती डिफरन्स आहे तो जर चेक केला तर इथे आपल्याला शो केलं जात आहे. बघा एक नोट आहे आणि हा युनिट किलोन्यूटन मीटर टाइम पिरियड फॉर X1893 लोडिंग, याचा टाइम पिरियड आहे 0.44222 आणि AC/G आहे 2.5. लोड फॅक्टर 1 आहे आणि फॅक्टर V पर 1893 आहे 0.0390 इंटू 3197.29. म्हणजे ही जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू बेसिकली VB ची आहे. तर इथे आपण VB जर चेक केला तर VB चा व्हॅल्यू आहे AH इंटू W. तर हा त्याची AH ची व्हॅल्यू आहे आणि ही त्याची W ची व्हॅल्यू आहे. सो यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला हा VB भेटणार आहे. ओके. आणि तेच इथे सांगितलंय द बेस शियर VB फ्रॉम रिस्पॉन्स स्पेक्ट्रम इज लेस दॅन
the base share VB calculated using the empirical formula for fundamental time period multiplying factor VB by VB is equal to 1.6041 समथिंग असं काहीतरी दिलंय. म्हणजेच काय, तर यांचं आपण मल्टिप्लिकेशन करू कसलं, 0.039. थोडं मी इथं क्लिअर करून घेतो. 0.039, तर हा आपला VB येणार आहे. इथं आपण कॅल्क्युलेट करूया. 0.039 मल्टिप्लाइड बाय 3197.29. तर याचं जे काही आन्सर आहे ते केलं तर 124.69 येत आहे. तर हा जो काही व्हीबी आपला येतोय, ओके, हा व्हीबी येतोय 124.69. ओके, याप्रमाणे. तर हे झालंय व्हीबीचं. आता इथे आपण जर वरच्या बाजूला चेक केलं तर इथे बघा, SRSS मेथडने इथे आपल्याला बेस शेअर कॅल्क्युलेट केलेलं दिसतोय. तर ही जी काही आहे हे SRSS मेथडने कॅल्क्युलेट केलेलं सगळे मास पार्टिसिपेशन फॅक्टर आहेत. आणि हे सगळे XYZ मध्ये किती मास पार्टिसिपेट होत आहे ते इथे दिसतंय. त्यामध्ये आपण SRSS मेथडने हे सगळं बेस शेअर कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर ही जी काही व्हॅल्यू आहे ही बेसिकली रिस्पॉन्स स्पेक्ट्रम थ्रू बेस शेअर भेटल्याची व्हॅल्यू आहे. तर ती व्हॅल्यू व्हीबी इज इक्वल टू आपण जर केलं तर ती आहे 77.73. ओके. आणि याच्याच मध्ये स्टॅट सांगते व्हीबी बाय व्हीबी म्हणजे हा व्हीबी आणि हा व्हीबी यांचं जर डिवायडेशन केलं तर त्याची व्हॅल्यू किती येते आपली 1.6. सो ती जर चेक करायची असेल तर आपण परत एकदा कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेशन मध्ये 124.69 डिवायडेड बाय 77.73 एंटर केलं तर बघा इथे 1.6चं आन्सर आलंय 1.60. इथे पण बघा 1.6041, इथे पण 1.6041 हीच व्हॅल्यू इथे पण भेटते. म्हणजेच काय, जर आपण या व्हीबीला समथिंग 1.6041 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय व्हॅल्यू भेटणार आहे, त्याचं आन्सर येणार आहे 124.69. म्हणजेच हा बेस शेअर आणि हा बेस शेअर बरोबर मॅच होणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कधी पण. तर यासाठी आपल्याला काय करायचंय, का एक्स डायरेक्शनचा जो काही स्केल फॅक्टर आहे तो इथे चेक करायचा आहे. तो आहे 1.604. तर आपण हा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवूया. एक्सचा स्केल फॅक्टर आहे 1.60. सो इथे 1.6च मी कन्सिडर करतोय. आणि इथेच आपण जर झेड करता चेक केलं तर खाली यायचंय. झेडचा पण स्केल फॅक्टर इथे तुम्हाला त्याप्रमाणे कॅल्क्युलेट झालेला दिसणार आहे. तो पण 1.649 आहे. तर याला पण मी झेडला 1.649 समथिंग आहे. ठीक आहे, तर 1.647 आहे समथिंग. ओके, तर इथे आपण तो 1.64 घेऊया. 1.64च ठेवतोय मी समथिंग, बाकीचं काही पुढचं घेत नाही. तर 1.6 जरी घेतला तरी चालणार आहे. तर हे झाले दोन फॅक्टर. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे, हे लक्षात ठेवायचे. क्लोज करा. आता इथेच आपण परत अनालिटिकल मॉडेलिंगला येतोय. त्यामध्ये लोडिंगला येतोय. लोडिंग मध्ये इथे आपल्याला इक्यूएक्सला यायचंय. इक्यूएक्स मध्ये खाली रिस्पॉन्स स्पेक्ट्रमला स्पेक्ट्रम याचा रेसिसला जायचंय, याला एडिट म्हणायचं. आणि हा एक्सचा फॅक्टर आपला इथे स्केल फॅक्टर मध्ये बदला, 1.6 करून टाका. चेंज करा, येस करा, क्लोज करा. तोच आपण इक्वी झेडला जातोय. स्पेक्ट्रम याचा रेसेसला एडिट केलाय, 1.64 घेतलाय याला. आयदर तुम्ही 1.6 घेतलं तरी चालणार आहे. चेंज करा, क्लोज करा. हे झालंय सेट. आता यानंतर अनालिसिस अँड डिझाईनला परत यायचंय आणि रन अनालिसिस करायचं. तर आपण आता स्केल फॅक्टर त्याचा करेक्ट केलाय. तर पुढे जाऊन चेक करू. हे झालंय सेट. गो टू पोस्ट प्रोसेसिंग मोड, डन, देन अप्लाय, ओके. तर हे झालंय सेट. आता आपण जर इथे परत स्टॅट आउटपुटला बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला स्केल फॅक्टर परत तो काहीतरी व्हॅल्यू देणार आहे. पण ती व्हॅल्यू नियर अबाउट किती आहे ते चेक करा. तर बघा आपल्याला इथे परत स्केल फॅक्टर आलाय 1.0048. काही हरकत नाही, परत चेंज करायचं नाहीये. आपल्याला फक्त कम्पेअर करायचे ह्या दोन व्हॅल्यू. बघा इथं 124 आलंय आणि याचा पण फॅक्टर 124च होता. तो ओके आहे. परत फ्रॅक्शन मध्ये स्केल फॅक्टर बदलायला जायचं नाही. ओके, तर इथे परत मी एकदा कॅल्क्युलेट करून दाखवतोय. तर इथे बघा 0.039 मल्टिप्लाइड बाय 3197.29. एंटर बटन प्रेस केलं तर 124.69 आहे. आणि इथे 124.1 आहे. तर 124 येतोय ना, बस तेवढं सफिशियंट आहे. पॉईंट करता तुम्ही चेक करायचं नाही. खाली पण आणि वरती पण आपण जर चेक केलं तर इथे पण आपल्याला त्याचा परत फॅक्टर दिसतोय 1.0026. तो याचं 124 पॉईंट समथिंग काहीतरी व्हॅल्यू होती आपली 124.69. आणि इथे ते 124.37. थोडा डिफरन्स आहे. 124 124 दोन्हीकडे येतोय. बस झालं. तर याच्यात परत आपण चेंज करणार नाही.
तर इथे ही व्हॅल्यू परत तुम्हाला अपडेट देत राहील, चेंज करायची नाहीये. 124 इथे 124 एकदा चेक करा, आलंय, सफिशियंट आहे, क्लोज करून टाका. तर हे क्लोज केल्यानंतर आपल्याला इथे ॲनिमेशन, पहिले तर आपल्याला लोड केस चेंज करायचे, त्याचे मोड शेप चेक करायचे. तर मोड शेप कुठल्या लोड केस करता येतात, तर इक्यू एक्स ला किंवा इक्यू झेड ला कुठलीही एक लोड केस सिलेक्ट करा. त्यामध्ये ॲनिमेशन बटनला इथे क्लिक करायचं, तिथे ॲनिमेशन बटन दिसेल, त्यामध्ये इथे मोडचं बटन आहे, तो मोडला क्लिक करा, अप्लाय करा, ओके करा. हे बघा, हे मोड शेप्स आपल्याला ह्याप्रमाणे स्ट्रक्चरचे बघायला भेटतात. ओके. आता हे मोड शेप्स मध्ये हा मोड पहिला आहे. इथे आपण जर चेंज केलं तर सेकंड मोड मध्ये आपल्याला ह्या प्रकारचा रिस्पॉन्स बघायला भेटतो. त्यानंतर थर्ड मोड मध्ये ह्या प्रकारचा भेटेल. इथे जर आपण टार्गेट एफपीएस समथिंग इथे काहीतरी आपण 2020 करून टाकू. 2020 अप्लाय ओके करूया. अॅनिमेशन मध्ये मोड अप्लाय ओके, येतो. हे झालंय सेट. आता हेच आपल्याला इक्यू झेड करता दिसतंय. जर तुम्ही इक्यू एक्स सिलेक्ट केलं तर इक्यू एक्स चे मोड शेप्स हे बेसिकली वेगळे दिसणार आहेत. परत त्याच्यामध्ये मोड 1, मोड 2 तुम्ही चेक करू शकता, मोड 4, मोड 3 समथिंग चेक करू शकता याप्रमाणे. आता इथे आपण जर लेआउटला आलो तर लेआउटमध्ये याचा जो काही रिॲक्शन वगैरे आहे तो चेक करू शकतो. किंवा ह्या लेआउटला जर आलो तर इथे आपल्याला मोड शेपचा ऑप्शन, मोड शेपला क्लिक करा. तर कुठल्या मोड शेपमध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे, टाइम पिरियड किती आहे, त्याचा पार्टिसिपेशन एक्स फॅक्टर किंवा एक्स पर्सेंटेज किती आहे, वायचा आपण चेक नाही केलेलं, आणि झेड पर्सेंटेज किती आहे, ह्याप्रमाणे आपण ते चेक करू शकतो. तर हे झालंय आपलं रिस्पॉन्स स्पेक्ट्रम अनालिसिस. सो हाऊ टू परफॉर्म रिस्पॉन्स स्पेक्ट्रम अनालिसिस ते आपण या सेशन मध्ये चेक केलं.